2 वर्ष फक्त एका शिक्षकावर शाळा चालू होती. फक्त एक 2 शिक्षक आणि वर्ग 1 ते 8 पर्यंत आहेत. हा. एका शिक्षकावर शाळा मागील 2 वर्ष चालू होती. विद्यार्थी पट संख्या जवळपास 100 असून सुद्धा आणि एक टीचर. एक टीचर आणि त्याच्यामध्ये तो मुख्याध्यापक पण. म्हणजे तेच शाळा मुख्याध्यापक, करायची कशी तेच आणि teacher. चालवायची कशी एवढा मोठा प्रश्न. पण आज रोजी आम्ही थोडं पुढाकार घेऊन समजा 2-4 शिक्षक आता 5 शिक्षक झालेत समजा, पण अडचण नाही. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. Very good. परंतु हे बोर्ड बघा, हा. ग्रामपंचायत माळावर. 2012 7 लाखाचं आहे. 7 लाखाचं. बोर्डावरच झाले ना फक्त. बोर्डावर खर्च झाला. परंतु आता हे बघायचं असेल तर त्याची मदत टाकू नये समजा. हा. म्हणजे याला लागणारं साहित्य रोडसाठी ते पण साहित्य आणून पण ते काम थांबलं तिथं. कारण ते समजा खासदार झाले असत्या तर काम होऊ शकते. म्हणजे किती निर्लज्ज म्हणावं लागेल की हे राजकारणी लोक की बा आम्ही सत्तेवर येऊ तरच काम करू. म्हणजे एवढ्या जनतेला 25 वर्ष जेव्हा तुमची सत्ता होती तुम्ही आम्हाला काय दिलं, हा बी सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. म्हणजे अशी अवस्था आहे समजा. हा परिवार कसा राहत असणार हे बघा ना तुम्ही. ते आता पावसाळ्यात वगैरे जर लोक आले, पाऊस जरा झाला तर हे सगळं पडून जाणार. हे पहा ना कसे राहत आहे. हे ग्राउंड लेवलवरच कोणी दाखवत नाही. लग्नात जाणं, मातीवर जाणं, जवळ जवळच्या महत्वाचं फंक्शनला नाही. जाणं, हे सगळ्या सोशल मीडियावर दाखवल्या जातात. पण या गोष्टी कोण दाखवणार? हे म्हणजे 2 मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून होऊन गेले तर त्या मतदारसंघातले लोक जर असे राहत असतील तर खरंच वाईट परिस्थिती. 70 वर्ष सत्ता आहे तर 70 वर्षात 70% विकास व्हायला पाहिजेत होतं. एका आपलं वर्षाला म्हणणं ते 1% नाही जरी आहे की विकास तुम्ही- झाला असतं तुम्ही विकास तर पूर्ण आपण करा. विकसनशील 70% असू. काचेसारखे रस्ते थोडेफार थोडेफार मूलभूत पेक्षा गरजा खाली व्हावं. समजा ज्यांच्या नावावर तुम्ही आज सत्ता उपभोगत आहात समजा, तर त्यांच्या नावाला कुठेतरी काळीमा फसवण्यासारखंच वाहून राहिलं ना. बरोबर आहे. ज्याच्या नावावर आपण मोठे होतो, आज रोजी सर्वसामान्य लोक जनता काय नाईक साहेबांचे वंशज आहे, द्या मतदान, अडचण नाही. आम्ही पण प्रचारकच आहोत सांगायचं म्हणजे. बरोबर आहे. पण गोष्ट अशी आहे, पण कितीक दिवस अवस्था तर असं समजा बदलणार नाही. मग आता खरे वंशज तुम्ही आहेत, मग तुम्ही तुमचं कर्तव्य आहे की आम्ही नाही का वसंतराव नाईक साहेबाला बघून आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत समजा. म्हणजे सर्वसामान्य जनता त्याच प्रकारे. परंतु त्यांचं जर कुठं हे योग्य पद्धतीनं कामकाज नसेल तर त्यांना सांगायचं काम तुमचं आहे. आता समजा